कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की एक ॲप आपण कोणतेही ॲप इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲपला आपले मेसेज परमिशन, लोकेशन परमिशन, मायक्रोफोन परमिशन, त्याचबरोबर इतर सर्व परमिशन दिलेले असतात. आणि काय करतो आपण त्याचबरोबर इतर म्हणजे जसं की मेल आय डी परमिशन तर तो ऑलरेडी घेतलेला असतो आणि त्याशिवाय कुठलेही ॲप लॉग इन होत नाही. तर हे ॲप कशाप्रकारे अनइन्स्टॉल करायचं आहे हेच आपण पाहणार आहोत. आणि हे का योग्य प्रकारे अनइन्स्टॉल करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे माहिती होण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर आता आपण बघणार आहोत की एक महत्त्वपूर्ण ॲप्स जो आहे, कोणताही ॲप असू दे. तर इथं मी एक एक्झाम्पलसाठी ChatGPT तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही तसेच सर्व प्रकारचे ॲप अनइन्स्टॉल करू शकता. तर आपण काय करतो तर बघा, ChatGPT to a 4 on the dot. तर आजच्या व्हिडिओला आपण टेक कृष्णा मराठी चॅनलच्या या व्हिडिओला सुरू करूया. ChatGPT to a 4 on the dot. ChatGPT आहे, Keyboard hidden. त्याच्यावरती Shortcuts. Remove button. होम प्रेस करायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून धरलं की काय काय ऑप्शन आहेत बघा. Uninstall button. Remove button. 1 of 6. इथं होमवरती मी त्याला ॲड केलेलं आहे, होम पेजवरती, त्यामुळे तो रिमूव्ह ऑप्शन येत आहे, Uninstall. अनइन्स्टॉल येत आहे. लगेच अनइन्स्टॉलवरती आपल्याला क्लिक करायचं नाही, त्यासाठी काही थोडंसं बदल म्हणजे काय परमिशन त्याला दिलेले आहेत, काही ॲक्सेस आहेत ते सगळे रिमूव्ह करायचे आहेत. बघूया. Select button. 3 of 6. सिलेक्ट View widgets button. 4 of 6. विजेट्स, App info button. 5 of 6. ॲप इन्फोवरती क्लिक करायचं आहे. ChatGPT. Navigate up button. Window. App info. ChatGPT. Install. Privacy. Privacy. Notifications. Allowed. नोटिफिकेशन्स अलाउड आहे त्याला. Chat. Allowed. Sound and vibration. On. Switch. तर Allow notifications. On. Off. याचं पहिलं सर्व नोटिफिकेशन अलाउड ऑफ करून घ्यायचे आहेत. कोणत्याही प्रकारच्याला नोटिफिकेशनचं परमिशन देता कामा नये. त्यामुळे तुमच्यावर जे काही मोबाईलवरती मेसेज, मेल येतात ते त्याला ते बरेच अंशी पूर्णपणे एक्सेप्ट म्हणजे बंद होतील. ठीक आहे. App info. Permissions. No permissions allowed. परमिशन्स नो अलाउड. इथं कुठल्याही प्रकारचं परमिशन माझ्याकडे मी दिलेलं नाही आहे, ते पूर्णपणे रिमूव्ह केलेलं आहे. त्याचे परमिशन्स कसं करायचं तुम्हाला सांगतो. एक परमिशन त्याला App दिलं permissions. ठेवा. Contacts and account. Camera. कॅमेरा परमिशन त्याला देऊन ठेवा. Camera. Camera. Not selected. Radio button. Selected. आता बघा, मगाशी काय होतं परमिशन. Back. App info. Screen. Permissions. Camera. आता मगाशी काय सांगितलं परमिशन नो अलाउड. तर आता इथं कॅमेरा परमिशन आहे. तर काय मी याला कॅमेऱ्याचं परमिशन दिलेलं आहे. तर आता ह्या कॅमेऱ्याचं परमिशन कशा प्रकारे रिमूव्ह करायचं बघा. App. More option. Chat allowed. Camera. Camera permission. कॅमेरा Camera permission. परमिशनवरती डबल क्लिक करायचं आहे. Chat. Camera. Selected. Radio button. Allow only while using the app. अलाउ ओनली युझिंग दी ॲप. Not selected. Radio button. Ask every time. आस्क एव्हरी टाइम. Not selected. Radio button. Don't allow. डोंट अलाउ. इथं डोंट अलाउवरती क्लिक करायचं आहे. आपण हा ॲप अनइन्स्टॉल करणार आहोत त्याच्यामुळे. ठीक आहे. Back. App permissions. Back. आता बघा, No permissions allowed. परमिशन्स नो परमिशन्स अलाउड. ठीक आहे. Back. App. Mobile data. 12.75 megabytes used since the 1st of July. Permissions. No permission. Screen time. Manage app if unused. Remove permissions if app is unused. On. Switch. हे बाय डिफॉल्ट ऑनच राहू द्या. तर रिमूव्ह परमिशन ऑल नॉट ॲप यूज असं आहे, ते परमिशन ऑलच राहू द्या. ठीक आहे. Default. Set as default. In this app. Language. System usage. Mobile data. 12.75 megabytes used since the 1st of July. मोबाईल डेटा. आता इथे काय आहे, Application data use. Allow background data usage. अलाउड बॅकग्राऊंड डेटा युसेज. याला पूर्णपणे इथून बंद करून घ्यायचं आहे. Back. App info. Battery. 0% used since last fully charged. Storage. 97.27 megabytes used in internal storage. स्टोरेज. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बघा. तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही किंवा तुमच्या लॅपटॉप असू दे किंवा मोबाईल असू दे, कोणताही ॲप इन्स्टॉल करता किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा तर ते स्टोरेज घेतं नाही का. स्टोरेज घेतल्यानंतर काय करतं तर त्याचे काही फाईल्स असतात ते इथं टाकतात. तर आता बघा, कॅशे असतात. Clear cache. Button. क्लिअर कॅशे करायचं. लक्षात ठेवा, क्लिअर कॅशे करत असताना आणि Clear data. डेटा करत असताना सर्वप्रथम क्लिअर कॅशे करा, नंतर क्लिअर डाटा करा. कारण काय होतं, काही वेळेस क्लिअर डाटा केल्यानंतर कॅशे तसंच राहतात, तर कॅशे कुठेही शो होत नाही. ठीक आहे. Clear cache. Clear Cache cache. has been cleared. Clear data. क्लिअर डेटा. All of this application's data will be deleted permanently. This includes all files, settings, accounts, databases, etc. आता बघा, इथं काय डेटाबेसेस काय तुम्ही इथं बनवलं असेल, काही सेटिंग्स केल्या असतील किंवा काही
याच्या संदर्भात मेसेज वगैरे असतील ते पूर्णपणे ते डिलीट होणार आहेत. Delete. डिलीटवरती क्लिक Data करायचं. has been cleared. Storage. Clear cache. Button. Disabled. क्लिअर कॅश बटन डिसेबल कारण मी डिलीट केलेलं आहे. Clear data. Button. Disabled. क्लिअर बटन डिसेबल. ठीक आहे. Back. App info. Picture in picture. Allowed. पिक्चर अँड पिक्चर अलाउड आहे. आता काय होतं, पिक्चर अँड पिक्चर हे सर्वच मोबाईलवरती बाय डिफॉल्ट आता यायला लागलेलं आहे. तर तुम्ही समजा ॲप क्लोज केला तर बॅकग्राऊंडला त्याला आता समजा यूट्यूब असेल तर तुम्ही एक व्हिडिओ बघत असाल आणि तो बॅक घेतला तर तो एका साईडला कोपऱ्यात एक छोटासा फोटोसारखा तो तिथं आयकॉन बनवून तर त्याच्यावरती पिक्चर तुम्ही किंवा यूट्यूब तो बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे पिक्चर ही आहे. App details in store. App downloaded from Google Play Store. ॲप डिटेल्स अँड स्टोअर ॲप डाउनलोड प्ले स्टोर इथे कुठून डाउनलोड केले तुम्हाला पाहू शकता. Open. Version 1.20 to 6.181. व्हर्जन कितीचं आहे. Open. Button. Open. Archive. Archive. Button. Uninstall. Uninstall. Button. Force stop. Uninstall. Button. आता इथं तुम्हाला काय करायचं, अनइन्स्टॉल करायचे. तर अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला सर्वप्रथम ॲपची परमिशन रद्द करून त्याला नोटिफिकेशनची परमिशन रद्द करून झाल्यानंतर इथं तुम्हाला ॲप अनइन्स्टॉल करायचं आहे. Uninstall. ChatGPT. Cancel. Uninstall. Button. आता बघा इथून तुम्ही ॲप अनइन्स्टॉल केलाय, तुमच्या मोबाईलमधून ॲप गेलेला आहे. होम पेज All apps. Gemini. 2 are free on the dock. Phone. 1 are free on the dock. जेमिनी आणि फोन आणि कॅमेरा Gemini. 7:37 a.m. एवढंच आहे. आता इथं All बघा apps. Search. Voice search. 1 of 1. मी तुम्हाला तर पूर्ण स्क्रीन शेअर करतो की तुम्हाला कुठेही चॅट जीटीपी दिसणार नाही. बघा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये चॅट जीटीपी तर नाही आहे, पण माझा मेल आय डीचा ॲक्सेस किंवा डेटाचा ॲक्सेस अजूनही जिमिनीकडे चॅट जीटीपीकडे आहे. सॉरी चॅट जीटीपीकडे आहे. आता काय करायचं, चॅट जीटीपी कशा प्रकारे आपण आता डिलीट करायचं आहे ते पाहूया. आता पूर्ण परमिशनची कसे त्याला रिमूव्ह करायचं बघूया. आता मी इथं प्ले स्टोअर ओपन करतोय. मेल इथं ओपन करू शकत नाही. काही सेन्सिटिव्ह मेल वगैरे असतात, ओ टी पी वगैरे त्याच्यामुळे ते मेल शो नाही करू शकत आहे. ठीक आहे. तर आपण ओपन करूया प्ले स्टोअर. तुम्ही मेलमधून पण करू शकता, जीमेल बॉक्समध्ये पण करू शकता किंवा प्ले स्टोअर पण करू शकता. बेटर आहे तुम्ही प्ले स्टोअर इथूनच करून घ्या. ठीक आहे. Signed in as Krishna Sin Rajput. Krishna Sin Rajput 95M. Show notifications. Show Signed in as notifications. Krishna Sin Rajput. Krishna Sin Rajput 95M at gmail.com. तर इथं मेल आय डी आहे. Play Store. Signed. Change profile picture. Account and settings. Dialog. Manage your book. Hi. Krishna Sin. अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. या डायलॉग Change बॉक्समध्ये काय profile बघा, picture. Signed in as Krishna Sin Rajput 95M at gmail.com. तुमची मेल आय डी दिसू असेल. Change profile picture. Button. चेंज प्रोफाईल पिक्चर. Hi. Krishna Sin. Manage your Google account. मॅनेज युअर गुगल अकाउंट. मॅनेज युअर गुगल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मॅनेजवरती Google गुगल account. अकाउंट केल्यानंतर बघा Google Pass. Payments and subscription. Personal info. Personal Name, info. Security and sign in. सिक्युरिटी सायनिंग, Google password. गुगल पासवर्ड, Linked apps. Linked Your linked apps and apps. data sharing controls. लिंक्ड ॲप्स अँड लिंक ॲप्स येत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. Google Play Services. Linked apps. आता बघा Google account. Help and feed. Linked. Google account. Web view. Sign in settings. Keep track of your Google account. Sign in setting. Google account. Krishna Sin Rajput. Krishna Sin. Web view. ही मेल आय डी Google आहे. account. Krishna Sin Rajput. Krishna Sin Rajput 95M at gmail.com. कुठं कुठं लागणार बघा. Sign in settings for apps. Keep track of your Google account data. कीप ट्रॅक युअर गुगल ट्रॅक You are sharing. Learn more about search. Search by name. सर्च करू शकता. 7 total apps. 7 टोटल ॲप्स आहेत. आता 7 ॲप जे असे आहेत की माझ्या मेल आय डीचा ॲक्सेस घेत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ॲक्सेस आहे माझ्या मेल आय डीचा. जसे की त्यांनी मला मेल पाठवू शकतात किंवा मेल वगैरेचे काय परमिशन वगैरे आहे ते सगळे त्यांच्याकडे आहे. ठीक आहे. तर आता बघा, View by. Learn more about filters. Sign in with Google 6. Switch. साइन इन विथ गुगल 6 आहेत. Show apps that have some access to your Google account. Linked account. See. Chat GPT. Link. एक चॅट जी टी पी. आता बघा त्या स्क्रोलिंगमध्ये तुम्हाला दाखवलं चॅट जी टी पी कुठे माझ्या मोबाईलमध्ये नव्हता आणि आपण पूर्णपणे सगळं परमिशन वगैरे अनइन्स्टॉल करून रिमूव्ह करूनच त्याला अनइन्स्टॉल केलेलं आहे. तरी पण माझ्या मेल आय डीचा ॲक्सेस किंवा माझे काय मोबाईलचा ॲक्सेस आहे त्याच्याकडे आहे. तर आता इथं काय करायचं आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं चॅट जी टी पीवरती. नवीन एक पेज ओपन होईल. Keep track of your Google account data. Heading 2. How Google helps you sign into ChatGPT. Heading 2. Keep track how Google sign in with Google. When you sign in with Google to sign into your ChatGPT account, you are sharing some sensitive info with ChatGPT. आता बघा काय म्हटलं बघा, जर सायनिंग जे आहे ते गुगलद्वारे गुगल साइन इन विथ गुगल केलेलं असल्यामुळे तर सेन्सिटिव्ह डाटा वगैरे ChatGPT जाऊ शकतो. ठीक आहे. See your profile info. सी युअर प्रोफाईल इन्फो. See details. सी Link. डिटेल्स. Delete or remove all links and see your profile info. Web तुम्ही view. प्रोफाईल इन्फो पण पाहू शकता तुमची काय आहे ते.
इथं क्लिक करून See your profile info. See details. सी डिटेल्स. Delete or remove all links and stop sharing your Google account data with ChatGPT. आता Button. ChatGPTला तुम्ही काय लिंक्स परमिशन दिलेलं आहे, डेटा शेअरिंग केलेलं आहे, ते सगळं प्रमाणे इथं डिलीट करायचं आहे. तर आता इथं आपण काय करूया, डबल टॅप करूया. Confirm. Button. आता इथे नवीन एक डायलॉग, कन्फर्म डायलॉग बॉक्स ओपन होतो. No next default. Delete all. Heading 2. डिलीट ऑल. When you delete all, you might not be able to use some ChatGPT features or use ChatGPT from your Google account on any device where you're signed into your Google account. आता बघा काय होतं आहे, जर हा जो डाटा तुम्ही तसंच ठेवला तर कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही साइन इन केल्यानंतर तुमचा डाटा तो ChatGPT हा असा घेऊ शकतो. What happens to your data? व्हॉट हॅपन्स टू Your ChatGPT account and the data and info that you're shared with ChatGPT will not be deleted. If you want to delete the data and info that you're shared with ChatGPT, visit ChatGPT. आता हा जो डाटा आहे पूर्णपणे आपल्याला डिलीट केल्यानंतर ChatGPTच्या म्हणजे ChatGPTवर कुठल्या प्रकारचा डाटा राहणार नाही असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. ठीक आहे. Cancel. Button. कॅन्सल Confirm. कन्फर्म Button. करायचं आहे आपल्याला. कन्फर्म करते क्लिक Delete केलं. or remove all links and stop sharing your Google account data with ChatGPT. Learn more. Button. Close. Button. Web view. आता बघा पूर्णपणे डिलीट झालेला आहे डाटा वगैरे सगळा त्याचा. अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे एक ॲप योग्यरित्या अनइन्स्टॉल करायचं आहे. Link tabs. आता बघा इथं बघा टोटल 7 ॲप होते. आता किती आहेत बघा इथं. 6 total apps. 6 total apps. 6 टोटल ॲप्स आहेत. View bar. Learn more. Sign in. Show. Link. Samsung account. म्हणजे Link. तुम्ही एखादं ॲप शॉर्टकटमध्ये अनइन्स्टॉल केलं तर ते अनइन्स्टॉल होत नाही. तर ॲपला पूर्णपणे पाठीमागे बॅकग्राऊंडचे जे काय परमिशन वगैरे असतात त्या सगळ्या रिमूव्ह करावं लागतात. तरच एखादं ॲप पूर्णपणे रिमूव्ह होतं, अनइन्स्टॉल होतं. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेककृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. कारण जसे मी अशा काही महत्त्वाची माहिती टाकू तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील अशा आशा करतो आणि इथंच थांबतो. बाय बाय, टेक केअर.